नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला फ्लावर वटाणा बटाट्याची सुकी भाजी एकदम नवीन आणि खास अशा वेगळ्या पद्धतीने तयार करून दाखवणार आहे. एकदा का तुम्ही ह्या पद्धतीची फ्लावर वटाणा बटाट्याची सुकी भाजी टेस्ट केली, तर तुम्ही ह्या भाजीची चव आयुष्यभर विसरू नाही शकणार. मोठमोठ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यावरही तुम्हालाही एवढी टेस्टी फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी खायला नाही मिळणार. एकदम चटपटीत, मसालेदार आणि अतिशय टेस्टी लागते ही भाजी चवीला. ज्यांना फ्लावरची भाजी खायला आवडत नसेल, ती व्यक्तीसुद्धा या पद्धतीने तयार केलेली भाजी अगदी आवडीने आणि चाटून पुसून खाईल. नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या नक्कीच जास्त खातील सगळे ह्या भाजीसोबत. मुलांना सुद्धा ह्या पद्धतीने तयार केलेली फ्लावर वटाणा बटाट्याची चमचमीत भाजी खायला फारच आवडेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे ह्या बाउलमध्ये मी ह्या 400 ग्राम फ्लावरच्या सुरीने अशा फोडी चिरून घेतल्या आहे. तुम्ही इथे बघितलंच असेल, या फोडी मी जास्त बारीक नाही चिरल्या आहे. यांना अशा पद्धतीने थोडंसं जाडच ठेवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे आणि सोबतच या फ्लावरच्या फोडी पाण्यात डुबतील एवढं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावरच्या फोडी बाकीच्या तयाऱ्या करेपर्यंत कमीत कमी 10 मिनिट मुरत ठेवायच्या आहे. असं केल्याने या फ्लावरला अगदी आतपर्यंत लागलेली धूळ माती पूर्णपणे निघून जाईल आणि सोबतच फ्लावर ह्या मिठाच्या पाण्यामुळे निर्जंतुक होईल. 10 मिनिटांनंतर फ्लावरच्या फोडी पाण्यातून काढून घ्यायच्या आहे आणि ह्यांना एखाद्या दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये घालायचंय. आता ह्याच्यामध्ये मी ह्या 2 मीडियम साईजच्या कच्च्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे. यानंतर 1 वाटी हिरवा ताजा वाटाणा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ह्यात 3 इंच प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी हा 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा घालून घेणार आहे. यासोबतच 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, चवीनुसार पाऊण चमचा मीठ, चवीनुसार 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तेल ह्याच्यामध्ये घालायचे. हे सर्व जिन्नस या भाज्यांमध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे. सगळ्या भाज्यांना हे सर्व जिन्नस व्यवस्थित कोट करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालायचे, जेणेकरून ह्या पाण्याच्या ओलाव्यामुळे ह्याच्यातले सर्व जिन्नस भाज्यांना व्यवस्थित कोट होतील. फ्लावर वटाणा बटाट्याची ही युनिक रेसिपी तुम्ही नक्कीच पहिल्यांदाच बघत असाल. एकदम नवीन पद्धतीने आज मी तुम्हाला ही फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी तयार करून दाखवणार आहे. नक्कीच ह्या पद्धतीने तयार केलेली ही फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी तुम्हाला नेहमीच बनवून खायला आवडेल आणि हिची चवसुद्धा तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार. तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस भाज्यांना चांगले असे कोट करून घेतले की ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचे आणि 10 ते 15 मिनिट ह्यांना मुरत ठेवायचे. सर्व भाज्या इतर सामग्रीसोबत 15 मिनिट मुरून घेतल्यानंतर इथे गॅसवर मी ह्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे. यासोबतच पाव चमचा हिंग ह्याच्यामध्ये घालायचा आहे. जिरं तेलामध्ये मस्तपैकी तडतडलं की मीठ मसाल्यामध्ये मुरत ठेवलेल्या भाज्या ह्या तेलामध्ये परतायला घालायच्या आहे. आज मी तुमच्यासोबत जी ही रेसिपी शेअर करत आहे ती खरोखर फारच युनिक आणि अतिशय टेस्टी बनून तयार होते. तेव्हा एकदा तुम्ही नक्की माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी ही फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी ट्राय करून बघा. एखाद्या पार्टीला घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तुम्ही ही लाजवाब चवीची फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी बनवाल, तर पाहुणे सुद्धा ही भाजी खाऊन खूपच खुश होतील आणि तुम्हाला ह्या भाजीची ते रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. फुल फ्लेमवर 3 ते 4 मिनिट ह्यांना तेलामध्ये असं एकसारखं हलवत परतून घ्यायचे. जरा वेळ ह्यांना तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहे. कांदा सुरुवातीला तेलामध्ये परतून घ्यायची काहीच गरज नाहीये. असा हा कच्चा कांदा ह्या भाज्यांसोबत परतून घ्यायचा आहे. याचा फ्लेवर ह्या भाजीला फारच छान येतो. भाज्यांसोबत कांदा सुद्धा मस्तपैकी परतला जातो. फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट कांदा असा ह्या भाज्यांसोबत परतून घ्यायचा आहे.
बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर या भाज्या आपण 60 ते 70% शिजवून घेणार आहोत. या भाज्या शिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये मी पाण्याचा एकही थेंब घातलेला नाहीये. या भाज्यांमधलं आणि कांद्यामधलं मॉइश्चर आणि भाज्या मुरवत ठेवताना घातलेलं 2 ते 3 चमचे पाणी, त्याच्यामध्येच ह्या भाज्या वाफेवर छान शिजल्या जातात. तुम्हाला गरज पडलीच तर तुम्ही ह्या भाज्या शिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. आता ह्याच्यामध्ये मी ह्या 2 टोमॅटोच्या बारीक चिरलेल्या फोडी घालून घेणार आहे. यासोबतच पाऊण चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि छोटा अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. सुरुवातीला भाज्या मुरवत ठेवताना भाज्यांमध्ये आपण मीठ घातलंच होतं, तेव्हा त्या बेतानेच ह्या ठिकाणी चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. बस तर आता 1 चमचा रोस्टेड कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालायची आहे. हिचा फ्लेवर ह्या भाजीला फारच छान येतो. हे सर्व जिन्नस भाजीमध्ये फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट चांगले असे मिक्स करून घ्यायचे. आपली ही फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी फारच म्हणजे फारच जबरदस्त बनून तयार होणार आहे. बस फक्त मी ज्या स्टेप्स तुम्हाला दाखवल्या आहे, त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करायच्या आहे. अशी एवढी चमचमीत आणि टेस्टी भाजी तुम्हाला हॉटेल आणि ढाब्यावरही खायला नाही मिळणार. बस तर आता हिच्यावर घट्ट झाकण ठेवून हिला लो फ्लेमवर पूर्णपणे शिजवून घ्यायचे. मध्ये 1-2 वेळेस हिच्यावरचं झाकण काढून हिला खालवर करून घ्यायचे, म्हणजे आपली ही सगळी भाजी अगदी एकसारखी शिजून निघेल. तर हे पहा, इथे आपली ही फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी ह्या ठिकाणी अगदी छानपैकी शिजून झाली आहे. आत्ताच ही भाजी दिसायला बघा काय जबरदस्त दिसते. हिचा सुगंध सुद्धा ह्या ठिकाणी फारच म्हणजे फारच छान सुटलाय. बस सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, ही गरमागरम फ्लावर वाटाणा बटाट्याची चमचमीत आणि मसालेदार भाजी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. फक्त दिसायलाच नव्हे तर ही भाजी चवीला सुद्धा फारच भन्नाट टेस्टी लागते. पार्टीसाठी घरी येणाऱ्या पाहुण्यांना तुम्ही ही भाजी बनवून खाण्यासाठी सर्व्ह कराल, तर पाहुणे सुद्धा ही भाजी खाऊन तुमची प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांच्या तोंडून तुम्हाला बस वाहवाच ऐकायला मिळेल आणि ह्या भाजीची रेसिपी सुद्धा ते तुम्हाला विचारतील. ज्यांना फ्लावरची भाजी खायला आवडत नसेल, ते सुद्धा ही भाजी अगदी आवडीने चाटून पुसून खातील. नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या सगळेच जास्त खातील ह्या भाजीसोबत. ही भाजी तुम्हाला भातामध्ये मिक्स करून सुद्धा खायला फारच आवडेल. खरोखर फारच म्हणजे फारच भन्नाट टेस्टी लागते ही भाजी चवीला. हिची चव तर तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार. तुमच्या मुलांना सुद्धा ही चमचमीत, मसालेदार आणि चटपटीत फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी खायला फारच आवडेल. हॉटेल आणि ढाब्यापेक्षाही टेस्टी अशी ही फ्लावर वाटाणा बटाट्याची चमचमीत, मसालेदार आणि चटपटीत भाजी तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.